जगातील पहिली रेल्वे धावली 1830 साली, ती लंडन येथे. भारतात पहिली रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न झाला मद्रास येथे 1840, महिना होता डिसेंबर. पण भरपूर पावसामुळे काय झालं, रेल्वे वाहून गेले. मग पुढची 13 वर्ष ब्रिटिशांनी भारतात रेल्वे सुरू करण्याचं धाडस केलं नाही. का? भांडवल गुंतावून रेल्वे वाहून जावे, मग डोक्याला ताण नको. मग 16 एप्रिल 1853 ला GIP म्हणजे ग्रेट इंडियन पेनिन्सुला या प्रायव्हेट कंपनीने भारतामध्ये रेल्वे सुरू केली. ती मुंबई ते ठाणे या दरम्यान. मुंबई ते ठाणे या दरम्यान धावलेली ही रेल्वे एकूण अंतराचा विचार केला तर 34 किलोमीटर. विशेष म्हणजे या रेल्वेला 3 इंजिन होते, सिंध, साहिब, सुलताना. त्यापुढे बोलायचं झालं तर या रेल्वेमध्ये नाना शंकर शेठ आणि जमशेद जीजीभाई यांनी प्रवास केला होता. आणि आणखी महत्वाचं, ही रेल्वे दुपारी 3:30 वाजता धावली होती. दुपारी किती वाजता? 3:30 वाजता. नाना शंकर शेठ आणि जमशेद जीजीभाईंना तत्कालीन कालखंडामध्ये सोन्याचे तिकीट वितरित करण्यात आले होते. हे महत्वाचे, सोन्याचे तिकीट वितरित करण्यात आले होते.